तर चला, भारतीय थल सेना अग्निवीर, इंडियन आर्मी जीके आणि जीएस भाग क्रमांक 1 काय करायचं आपल्याला चालू करायचं आहे. फक्त आर्मीसाठी ठेवलेली बॅच आणि ती बॅच आपण चालू केलेली आहे जीके आणि जीएस साठी. तर चला पहा, जनगणनेचा उल्लेख केंद्र सूची अंतर्गत केला जातो. काय जनगणनेचा उल्लेख केंद्र सूची अंतर्गत केला जातो. काय नुसार केला जातो? केंद्र सूची. काय होतं रे? केंद्र सूची. आपल्याकडं जी भारतीय राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती सूच्या आहेत? 3. किती सूच्या आहेत? 3 सूच्या आहेत. आणि ह्या ज्या 3 सूच्या आहेत काय, ह्या 3 सूच्या आपण भारतीय राज्यघटनेच्या राज्यघटनेच्या 7वी अनुसूची, कितवी? 7वी अनुसूची. 7वी अनुसूचीमधून आपण 3 सूच्या घेतलेल्या आहेत. किती सूच्या? 3 सूच्या. आणि त्या 3 सूच्या आहेत. नंबर 1 ची सूची ती पहा, केंद्र सूची. कोणती ती? केंद्र सूची. नंबर 2 ला येते राज्य सूची. कोणती सूची? राज्य सूची. आणि नंबर 3 ला येते समवर्ती सूची. कोणती सूची? समवर्ती सूची. जर विचारलं केंद्र सूचीमध्ये कोणता विषय येतो, तर कोणता येतो? जनगणना. कोणता येतो? जनगणना. आणि या केंद्र सूचीमध्ये सध्या 100 विषय आहेत. किती विषय? 100 विषय. जर विचारलं राज्य सूचीत एकूण विषय किती, तर राज्य सूचीत विषय 61 विषय. किती विषय आहेत? 61 विषय. आणि जर विचारलं समवर्ती सूचीत एकूण आता सध्या किती विषय, तर किती? 52. किती आहेत? 52 विषय. किती विषय आहेत? 52. ही समवर्ती सूची आपण घेतलेली ऑस्ट्रेलिया या देशाकडून. कोणत्या देशाकडून घेतली? ऑस्ट्रेलिया. समवर्ती सूची घेतली आपण ऑस्ट्रेलिया. कोणत्या देशाकडून घेतली? ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण समवर्ती सूची घेतलेली आहे. मला सांगा, सर्वात पहिली जनगणना कधी झाली होती रे? सर्वात पहिली जनगणना झाली होती 1872 ला. कधी झाली होती? 1872 ला लॉर्ड मेयो. कोणाच्या काळात झाली होती? लॉर्ड मेयो. 1872 ला लॉर्ड मेयोच्या काळात पहिली जनगणना झाली होती. कधी झाली होती? पहिली जनगणना. त्याच्यानंतर पहा, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन राज्याचे संघटन म्हणून केलेले. काय केलेले? हे भारतीय संविधानाने भारताचं वर्णन केले राज्याचे संघटन. कशानुसार केले? राज्याचे संघटन. पहा, अनुच्छेद 1 किती? अनुच्छेद 1 मध्ये सांगते भारत हा काय संघराज्य म्हणून, संघराज्याचा बनलेला आहे. कशाचा आहे? संघराज्य म्हणून बनलेला आहे. आणि त्यालाच आपण म्हटले राज्याचे संघटन. अनुच्छेद 1 मध्ये सांगते की भारत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही यांनी बनलेलं आहे. काय नाही? यांनी बनलेलं काय? भारतीय संविधान. काय? भारतीय संविधान. अनुच्छेद किती मध्ये? अनुच्छेद 1 मध्ये. आणि भारतीय संविधान भारताचं वर्णन राज्याचं संघटन म्हणून केलेलं आहे. अनुच्छेद किती मध्ये? अनुच्छेद 1 मध्ये. पहा, माशांच्या लिव्हर ऑइल मध्ये व्हिटॅमिन डी कोणता असतो? ही जी मछली असते काय असती? माशी. माशाच्या लिव्हर ऑइल मध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. कशात असते? व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी सर्वात जास्त कशात असते? तर असते माशाच्या लिव्हर मध्ये. बरं, मला सांगा व्हिटॅमिन डीचं जे रासायनिक नाव आहे काय? रासायनिक नाव काय? रासायनिक नाव. व्हिटॅमिन डीचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. काय आहे? कॅल्सिफेरॉल. काय रे? कॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन डी पासून कोणता रोग होतो? तर कोणता? रिकेटस. कोणता होतो? रिकेटस व्हिटॅमिन डी पासून. आणि व्हिटॅमिन डी ला रासायनिक नाम जर विचारलं तर काय? कॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन ए कोणाचा? व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव. ए चे रासायनिक नाव. व्हिटॅमिन ए चं रासायनिक तर काय? रेटिनॉल. काय? रेटिनॉल. आणि याच व्हिटॅमिन ए पासून कोणता रोग होतो? तर होतो रात आंधळेपणा. कोणता होतो? रात आंधळेपणा. कोणता रोग होतो? रात आंधळेपणा. त्याच्यानंतर पहा, व्हिटॅमिन बी. काय? व्हिटॅमिन बी चे रासायनिक नाव तर काय? थायमिन. काय? थायमिन. आणि व्हिटॅमिन बी पासून कोणता रोग होतो? तर होतो बेरी. कोणता होतो? बेरी रोग. त्याच्यानंतर येते व्हिटॅमिन सी. काय येते? व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव तर सांगायचं एस्कॉर्बिक आम्ल. काय?
एस्कॉर्बिक ऍसिड काय म्हणतो? एस्कॉर्बिक ऍसिड काय? ऍसिड. आणि या काय व्हिटॅमिन सी पासून आपल्याला रोग होतो कोणता? स्कर्व्ही. कोणता होतो? स्कर्व्ही. कोणता रोग होतो रे? स्कर्व्ही. त्याच्यानंतर येतं पहा व्हिटॅमिन B6. काय येते? B6. व्हिटॅमिन B6 ला म्हणतात पायरोडॉक्सिन. काय म्हणतात? पायरोडॉक्सिन. काय म्हणतात रासायनिक नाव काय? पायरोडॉक्सिन. त्याच्यानंतर पहा येतो व्हिटॅमिन B12. कोणता येतो? सायनोकोबाल्मिन. काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. कशाला? व्हिटॅमिन B12. त्याच्यानंतर येतो पहा व्हिटॅमिन ए. काय येतो? व्हिटॅमिन ई. आणि व्हिटॅमिन ए म्हणतात टेकोफेरॉल. काय म्हणतात? टेकोफेरॉल. काय म्हणतात? टेकोफेरॉल. एवढे नाम आर्मीला एक ना एक तरी विचारल्या जाते. व्हिटॅमिन ए ला काय म्हणतात? व्हिटॅमिन बी ला काय म्हणतात? आणि व्हिटॅमिन सी ला, व्हिटॅमिन डी ला काय म्हणतात रे? कॅल्सिफेरॉल. काय म्हणतात? कॅल्सिफेरॉल. आणि त्याच व्हिटॅमिन डी ला, त्या व्हिटॅमिन डी मुळे कोणता रोग होतो? रिकेटस. व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव रेटिनॉल, रातांधळेपणा. व्हिटॅमिन बी थायमिन, बेराबेरी रोग. त्याच्यानंतर पहा व्हिटॅमिन सी चं एस्कॉर्बिक ऍसिड, स्कर्व्ही. व्हिटॅमिन B6 पायरोडॉक्सिन. व्हिटॅमिन B12 सायनोकोबाल्मिन. आणि व्हिटॅमिन ई झालं तर काय? टेकोफेरॉल. काय होतो? टेकोफेरॉल. त्याच्यानंतर पहा मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये लघु गुरु आढळतात. काय? मंगळ आणि गुरु. हा जो मंगळ ग्रह आहे, हा मंगळ ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. कसा ग्रह रे? लाल ग्रह. लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. कोणता? लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. कोणता ग्रह? मंगळ ग्रह. आणि हा जो गुरु ग्रह आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. कसा? सर्वात मोठा ग्रह. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह जर म्हटला तर कोणता येतो? गुरु ग्रह. आणि लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखतात? तर मंगळ ग्रह. आणि या दोन गुरुच्या मधोमध आपल्याला एक ग्रह आढळतो, त्या ग्रहाला म्हणतो आपण काय? लघु ग्रह. काय म्हणतो? लघु ग्रह. त्याच्यानंतर पहा तुलबुल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोणता प्रकल्प? तुलबुल प्रकल्प आहे तो झेलम नदीवर. कोणत्या नदीवर? झेलम नदीवर हा तुलबुल नावाचा प्रकल्प आहे. जर विचारलं तुलबुल प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? काय? कोणत्या राज्यात जर विचारला तर सांगायचं, तो सांगायचा जम्मू काश्मीर. कोणत्या राज्यात आहे? जम्मू अँड काश्मीर. कोणत्या राज्यात जर विचारला तर कोणत्या राज्यात आहे? जम्मू अँड काश्मीर. आणि कोणत्या नदीवर जर विचारला तर सांगायचा झेलम नदीवर. आर्मीला महत्वाचे काय येतात प्रकल्प विचारला त्याच्यानंतर पहा हिराकुंड बांध 100% विचारला जातो, म्हणजे जातो. कोणता बांध? हिराकुंड बांध. कोणता? हिराकुंड. हिराकुंड प्रकल्प. काय म्हणतो? हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तो महानदीवर आहे. कोणत्या नदीवर? महानदी. आणि ती महानदी कोणत्या राज्यात आहे? सांगायचा ओडिशा. कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. त्याच्यानंतर पहा येतो भाकरा नांगल प्रकल्प. कोणता? भाकरा नांगल. कोणता येतो? भाकरा नांगल प्रकल्प. आणि तो प्रकल्प येतो सतलज नदीवर. कोणत्या नदीवर? सतलज. आणि सतलज नदीवर सांगायचा कोणत्या? पंजाब. कोणत्या राज्यात? पंजाब. त्याच्यानंतर मला सांगा सरदार प्रकल्प. कोणता? सरदार प्रकल्प. तो सरदार प्रकल्प येतो कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदी. राज्य सांगायचं गुजरात. कोणता सांगायचं? गुजरात. त्याच्यानंतर मला सांगा कोयना प्रकल्प. कोणता? कोयना. कोयना प्रकल्प. तो कोयना प्रकल्प येतो पहा. कोयना प्रकल्प कोणत्या राज्यात जर विचारलं तर कोणत्या राज्यात सांगायचा? महाराष्ट्र. कोणत्या राज्यात सांगायचा? महाराष्ट्र. कोयना प्रकल्प जर विचारला कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात सांगायचा? महाराष्ट्र. आणि तो प्रकल्प कोयना नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? कोयना नदीवर असलेला प्रकल्प आहे. बाबरनामा लेखक. काय? बाबरनामा कोण लिहिला? तर बाबरनामा कोण लिहिला होता रे? बाबर. कोण लिहिला होता? बाबर एक मुघल शासक होता. कोण होता? मुघल शासक. आणि त्याच मुघल शासक लिहिलाय बाबरनामा. काय रे? बाबरनामा. इथं जर आलं तर अकबरनामा कोण लिहिला? अकबरनामा. अकबरनामा. अकबरनामा कोण लिहिला रे? अकबरनामा कोण लिहिला? अबुल फजल का बाबर? अबुल फजल. कोण लिहिला? अकबरनामा अबुल फजल. कोण? अबुल फजल. आणि याच अबुल फजलनं परत एक लिहिले आईने अकबरी. काय लिहिले? आईने अकबरी. काय रे? आईने अकबरी. आईने अकबरी. आईने अकबरी कोण लिहिली? तर कोण लिहिली? अबुल फजल. कोण लिहिली? अबुल फजल. त्याच्यानंतर पहा एक ग्रंथ महत्वाचा इंडिका नावाचा ग्रंथ. कोणता रे? इंडिका. हा इंडिका नावाचा ग्रंथ कोण लिहिला रे? मेगस्थनीज. कोण लिहिला? मेगस्थनीज. मेगस्थनीज या व्यक्तीनं काय इंडिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हाच मेगस्थनीज कोणाच्या दरबारात आला होता? तर तो कोणात आला होता? चंद्रगुप्त मौर्य. कोणाच्या दरबारात आला होता? चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असणारा व्यक्ती कोण आहे? मेगस्थनीज. आणि त्याच मेगस्थनीजनं ग्रंथ लिहिला होता इंडिका नावाचा. समजलं? त्याच्यानंतर हा जो बाबर आहे, बाबरचा मृत्यू. काय रे? बाबरचा मृत्यू. बाबरचा मृत्यू झाला होता पहा 1530 ला. कधी झाला होता? 1530 ला बाबरचा मृत्यू झाला होता. मुघलचा संस्थापक आहे मुघल समाजाचा, तर ते कोण आहे? बाबर. कोण आहे रे? बाबर. त्याच्यानंतर पहा 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला
जातो. काय जे 8 मार्च आपल्याकडे आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर कधी रे 8 मार्च. काय आहे 8 मार्चला महिना आंतरराष्ट्रीय महिला दिन. काय आंतरराष्ट्रीय महिला दिन. काही महत्वाचे दिन पण विचारले जातात. काय होतात महत्वाचे दिन पहा. महत्वाचा दिन आहे पहा 15 जानेवारी. काय रे 15 जानेवारी थल सेना दिवस. काय थल सेना दिवस. त्याच्यानंतर पहा विचारला जातो 28 फरवरी. 28 फरवरी विज्ञान दिवस. कोणता दिवस विज्ञान दिवस. आणि हाच विज्ञान दिवस आपण साजरा करतो डॉक्टर सी व्ही रमन यांच्या जन्मार्थ. काय डॉक्टर सी व्ही रमन. कोण डॉक्टर सी व्ही रमन. त्याच्यानंतर पहा एक दिवस येतो काय 28 फरवरी झाल्यानंतर पहा 8 मे. काय रे 8 मे कोणता दिवस रे 8 मे रेड क्रॉस दिवस. कोणता रेड क्रॉस दिन. आणि याच रेड क्रॉस दिन म्हणून सांगा रेड क्रॉसचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी. रेड क्रॉसचं मुख्यालय विचारायचं तुम्हाला. रेड क्रॉसचं मुख्यालय सांगायचं ते जिनिव्हाला. कुठे रे जिनिव्हा मुख्यालय. काय रेड क्रॉसचं मुख्यालय. तर मुख्यालय विचारलं तर सांगायचं कुठे जिनिव्हा. त्याच्यानंतर 8 मे झाल्यानंतर पहा येतो 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर काय रे ओझोन दिवस. काय तो ओझोन दिवस. त्याच्यानंतर पहा येतो 12 जानेवारी. काय तो 12 जानेवारी. 12 जानेवारी काय तो युवा दिवस. काय युवा दिवस. कोणाच्या जन्मार्थ आपण साजरा करतो युवा दिवस स्वामी विवेकानंद. कोण स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद. त्याच्यानंतर पहा येते 26 जुलै. कोण सांगू शकतं 26 जुलै कारगिल दिन. काय रे कारगिल दिवस. मला सांगा कारगिल कोणत्या वर्षी घडलं होतं. कारगिल घडलं होतं 1999. 1999 ला कारगिल घडलं. त्यावेळेस भारताचा पंतप्रधान कोण होतं. भारताचा पंतप्रधान होता अटल बिहारी वाजपेयी. कोण होता भारताचा पंतप्रधान. भारताचा पंतप्रधान होता अटल बिहारी वाजपेयी. कोण होता अटल बिहारी वाजपेयी. आणि भारताचा राष्ट्रपती कोण होता भारताचा राष्ट्रपती त्यावेळेस भारताचा राष्ट्रपती होता आर के नारायण. कोण होता आर के नारायण. कोण होता आर के नारायण. आणि कारगिल दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो तर कोणत्या दिवशी 26 जुलै 1999. इथपर्यंत समजलं. पहा 15 जानेवारीला कोणता दिवस होतो थलसेना दिवस. 28 फरवरी विज्ञान दिवस. 8 मे रेड क्रॉस दिन. 16 सप्टेंबर ओझोन दिवस. 12 जानेवारी युवा दिवस. आणि 26 जुलै काय कारगिल दिवस. कारगिल कधी घडलं तर 1999 ला. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान व्यक्ती कोण होतं अटल बिहारी वाजपेयी. आणि राष्ट्रपती कोण होतं आर के नारायण. प्रकाश वर्ष हे प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. काय प्रकाश वर्षाचे एकक जर विचारलं तर काय अंतराचे एकक. काय अंतराचे एकक प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक कशात मोजतात तर कशात मोजतात प्रकाश वर्ष. कशामध्ये मोजतात प्रकाश वर्ष. अंतराचे एकक मोजण्याचं जे हे असते ते कोण असते ते असते प्रकाश वर्ष. काय असते प्रकाश वर्ष. त्याच्यानंतर पहा मानवी शरीराचं सामान्य तापमान किती अंश डिग्री सेल्सिअस असते. काय मानवी शरीराचं काय विचारलंय डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस मध्ये विचारलंय तर किती रे 37 डिग्री अंश सेल्सिअस. माणसाचं शरीराचं सामान्य तापमान हे विचारलंय अंश सेल्सिअस मध्ये विचारतात केल्विन आणि फॅरेनहाइट. किती मध्ये विचारतात 3. एक विचारतात सेल्सिअस एक विचारतात फॅरेनहाइट आणि एक विचारतात केल्विन. जर विचारलं मानवी शरीराचं केल्विन मध्ये तापमान काय केल्विन मध्ये तापमान. जर केल्विन मध्ये तापमान जर विचारलं तर सांगायचं 310 केल्विन. किती असतंय 310 केल्विन. 310 केल्विन कसं असतं की मानवी शरीराचं जे सामान्य तापमान ते असते 200 किती 37 अंश डिग्री सेल्सिअस. परंतु जे शून्यावंशाचे तापमान असते किती शून्यावंश तापमान असते ते असते 273.15 अंश. किती असते 273.15 अंश. आणि याच 273 मध्ये जर आपण 37 टाकले किती 37 जर टाकले तर पहा 5 1 7 3 10 7 3 10 0 चला 7 3 10 आणि 11 3 किती झाले रे 310 झाले का 310 केल्विन. आणि तेच जर तापमान केल्विन मध्ये विचारलं तर की सांगायचं 310. हे शरीराचं तापमान विचारतात फॅरेनहाइट. काय विचारतात फॅरेनहाइट. फॅरेनहाइट. आणि फॅरेनहाइट मध्ये तापमान जर विचारलं तुम्हाला तर सांगायचं 98.6. किती 98.6 फॅरेनहाइट. जर शरीराचं अंश सेल्सिअस मध्ये विचारलं तर 37. जर केल्विन मध्ये जर विचारलं तर किती सांगायचं 310. आणि जर फॅरेनहाइट मध्ये जर विचारलं तर किती 98.6. किती 98.6 लक्षात राहील का
98.6. पहा, शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर. काय रे, शेवटचा मुघल सम्राट, मुघल साम्राज्याचा जो संस्थापक होता तो कोण होता? तो होता बाबर. आणि जो शेवटचा संस्थापक होता तो होता बहादूर शाह जफर. कोण होता? बहादूर शाह जफर. आणि याच मुघल शासकाने 1837 किती रे, 1837 ते 1857 पर्यंत काय केले? राज्य केलेले. काय केलेले? राज्य केलेलं आहे. 1837 ते 1857 पर्यंत. जर मुघल त्याचा जर संस्थापक विचारला, काय संस्थापक, तर कोण सांगायचा? बाबर. कोण आहे? बाबर. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर कोणी केली होती? बाबरनं केली होती. आणि त्यांना तो बहादूर शाह जफर तो शेवटचा होता 1837 ते 1857च्या काळापर्यंत. त्याच्यानंतर पहा, भारत छोडो आंदोलनाचा नारा महात्मा गांधींनी दिला. काय? भारत छोडो. भारत छोडो आंदोलन कधीच आहे रे? 1942. कधीच आहे? भारत छोडो आंदोलन जर विचारलं कधीच आहे, कोणत्या वर्षीच आहे, काय कोणत्या वर्षीचे, तर सांगायचं 1942 भारत छोडो आंदोलन. आणि याच भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली होती, कुठे झाली होती? मुंबई. कुठे झाली होती? याची जर विचारली भारत छोडो आंदोलनाची सुरुवात, जर सुरुवात विचारली तर सांगायची गोलविया टँक. काय? गोलविया टँक मैदान. आणि हेच मैदान कुठे रे? मुंबई. जर विचारलं भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणा संमत केला होता? ठराव कोण मांडला होता? काय ठराव? त्याचा ठराव मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू. कोण मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि याचं जर नेतृत्व कोण केलं होतं? तर ते कोण केलं होतं? महात्मा गांधीनं. आणि महात्मा गांधीने एक महत्वाचा नारा दिला होता. काय केलं होतं? एक नारा दिला होता, करा या मरा. काय? करो या मरो. करा या मरोचा नारा कोणत्या आंदोलनात दिला होता? तर कोणत्या आंदोलनात? भारत छोडो आंदोलन 1942 आंदोलन. आणि याच आंदोलनाची सुरुवात झाली होती मुंबई या ठिकाणाहून. समजलं? त्याचा ठराव मांडला होता कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर आपण राशीची एकूण संख्या. आपल्याकडे एकूण काय आहेत? राशी आहेत. एकूण राशी संख्या किती रे? 12. किती राशी आहेत? 12. जर विचारलं एकूण नक्षत्र, काय एकूण नक्षत्र विचारले तर नक्षत्र सांगायचे 27. एकूण किती नक्षत्र आहेत रे? 27. मानवी सॉरी राशीची एकूण संख्या जर विचारली तर 12 आणि नक्षत्र जर विचारले तर सांगायचे 27. किती सांगायचे? 27. त्याच्यानंतर पहा, एन्झाईम. एन्झाईम मुळात प्रथिने असतात. काय असते? आपल्या शरीरात एन्झाईम असते. काय असते? एन्झाईम. आणि ते एन्झाईम मुळात काय असते रे? प्रथिने असतात. काय असतात? प्रथिने असतात. आणि हे जे एन्झाईम शरीरात कोणत्या ठिकाणी साठवले जाते? काय साठवले जाते? एन्झाईम. ते एन्झाईम साठवले जाते पहा, आपलं जे आग्नाशय असते. काय? अन्नाशय. कुठं असते? आग्नाशय साठवले जाते. आग्नाशय. आग्नाशयामध्ये काय झालं? ते साठवले जाते. पहा, महत्वाचं एक आपण जे महत्वाचं जे असते एन्झाईम ते असते पेन्सिन. कोणतं असते? पेप्सिन. कोणतं? पेप्सिन. पेन्सिन नाही, कोणतं? पेप्सिन. मानवी शरीरात पोटात, कुठं? पोटात असलेले एन्झाईम्स तर ते कोणते माहिती का? पेप्सिन. कोणतं आहे? पेप्सिन. आणि हे सर्वात शक्तिशाली एन्झाईम. कसं आहे? सर्वात शक्तिशाली एन्झाईम. सर्वात शक्तिशाली एन्झाईम जर विचारलं तर कोणतं सांगायचं? एन्झाईम्स. ते सांगायचं पेप्सिन. आपण आपल्या लाळेमध्ये काय? आपल्या लाळेमध्ये कोणतं एन्झाईम आढळते? आपली जी लाळ असते, काय तोंडातली लाळ, त्या तोंडातील लाळेमध्ये काय? तोंडातील लाळेमध्ये त्या लाळेमध्ये आढळते पहा कोणतं? टायलिन. कोणतं आढळतंय? टायलिन. काय असतंय? टायलिन. आणि आपण जे काय करतो? पचन पोटात जेवण करतो ना, त्या जेवणामध्ये कोणतं आढळतं रे? जेवण ते एमायलेज. काय आढळतंय? एमायलेज. कोणतं आढळतंय? तर एमायलेज. काय? एन्झाईम. आणि एन्झाईम हे मुळातच काय असते? प्रथिन असते. काय असतात? प्रथिन. सर्वात जास्त शक्तिशाली एन्झाईम जर विचारलं तर कोणतं सांगायचं? पेप्सिन. कोणतं आहे? पेप्सिन. आणि ते कुठं आढळतंय? मानवी शरीराच्या पोटात आढळते. कोणतं? पेप्सिन. आणि अन्न साठवण्याचं ते एन्झाईम कुठं साठवले होते? तर कुठं जाते? आग्नाशयात. कुठं? आग्नाशयात. पहा, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? काय? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर विचारलं तर काय सांगायचं? शुक्र ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात काय? गरम ग्रह. कसा ग्रह? गरम. तेजस्वी आपण याला म्हणतो गरम. कोणता ग्रह? गरम. पाठीमागे पाहिलं आपण लाल ग्रह कोणता? मंगळ ग्रह. कोणता ग्रह? मंगळ ग्रह. आणि सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह जर म्हणून विचारलं तर कोणता?
शुक्र. कोणता आहे? शुक्र. पण मला सांगा सूर्यमालेत काय, सूर्यमालेत सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील जवळचा ग्रह, सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह आहे तो ग्रह आहे बुध. कोणता ग्रह आहे रे? बुध. बरं मला सांगा सूर्यमालेत एकूण ग्रह किती? एकूण ग्रह किती आहेत रे? 8. किती ग्रह आहेत? 8. या जी आपल्याकडे ग्रह आहेत त्या ग्रहाची जी सिरियल आहे ती सिरियल कशी आहे पहा. पहिला कोणता ग्रह येतो रे? नंबर 1 ला येतो बुध, त्याच्यानंतर येतो शुक्र. कोणता येतो? शुक्र. त्याच्यानंतर कोणता येतो? पृथ्वी. त्याच्यानंतर येतो मंगळ. कोणता येतो? मंगळ. त्याच्यानंतर येतो गुरु. कोणता येतो? गुरु. त्याच्यानंतर येतो शनी. कोणता येतो? शनी. त्याच्यानंतर येतो युरेनस. कोणता येतो? युरेनस. आणि त्याच्यानंतर येतो नेपच्यून. कोणता येतो? नेपच्यून. आणि हाच सूर्याला सर्वात दूरचा ग्रह जर म्हणला तर कोणता आहे? सूर्याला सर्वात दूरचा ग्रह जर म्हणला तर कोणता? नेपच्यून. सर्वात जवळचा ग्रह जर म्हणला तर कोणता? बुध. बरं मला सांगा सूर्यमालेचा शोध कोणी लावला? सूर्यमालेचा शोध कशाचा? सूर्यमालेचा शोध. सूर्यमालेचा शोध लावला होता कोपर्निकस. कोण लावला होता? कोपर्निकस. कोपर्निकसने लावला होता सूर्यमालेचा शोध. आणि ग्रहाचा शोध लावला होता कोणाचा? ग्रहाचा शोध लावला होता तो लावला होता गॅलिलिओ. कोण लावला होता? गॅलिलिओ. त्याने लावला होता दुर्बीनद्वारे. कसा लावला होता? दुर्बीनद्वारे आपल्या ग्रहाचा शोध लावणारा व्यक्ती तर कोण होता? गॅलिलिओ. कोण होता? गॅलिलिओ. सर्वात तेजस्वी ग्रह जर कोणता तर तो शुक्र. त्याच्यानंतर पहा बिंदुसार हा मौर्य वंशाचा शासक होता. कोणाचा? बिंदुसार हा मौर्य वंशाचा शासक होता. कोणता? मौर्य वंशाचा का संस्थापक? कोण होता रे? बिंदुसार. कोण होता? बिंदुसार. जेव्हा हा काय होता? मौर्य वंशाचा काय होता? शासक होता. पण जर विचारलं की मौर्य वंशाचा संस्थापक काय रे? संस्थापक. याचा जर संस्थापक विचारला तर सांगायचा चंद्रगुप्त मौर्य. कोण? चंद्रगुप्त मौर्य. हा होता शासक पण तो कोण होता? बिंदुसार. आणि जर हा काय होता? जर संस्थापक विचारला तर कोण सांगायचा? चंद्रगुप्त मौर्य. हा कशा झाला? संस्थापक मौर्य वंशाचा. त्याच्यानंतर पहा मुघल वंशाचा संस्थापक काय रे? मुघल वंश. मुघल वंशाचा संस्थापक कोण रे? बाबर. कोण येते? बाबर. बरं मला सांगा हय्यक वंश काय? हय्यक वंश. हय्यक वंश संस्थापक कोण? बिंबिसार. कोण? बिंबिसार. त्याच्यानंतर मला सांगा तुघलक वंश कोणता? तुघलक वंश. तुघलक वंश संस्थापक कोण रे? जलालुद्दीन ग्यासुद्दीन तुघलक. काय? ग्यासुद्दीन तुघलक. ग्यासुद्दीन तुघलक. त्याच्यानंतर मला सांगा सय्यद वंश. कोणता वंश? सय्यद वंश का संस्थापक? सय्यद वंशाचा संस्थापक होता खिज्र खान. कोण होता? खिज्र खान. त्याच्यानंतर पहा कोण? शिशुनाग वंश. कोणता? शिशुनाग वंश. आणि त्यात शिशुनाग वंशाचा संस्थापक कोण आहे? शिशुनाग. कोण आहे? शिशुनाग. त्याच्यानंतर पहा नंदवंश संस्थापक कोण आहे? नंदवंश महापनंद. महापद नंदन. त्याच्यानंतर मला सांगा सातवाहनचा संस्थापक कोण आहे तर सिमुख. कोण आहे रे? सिमुख. त्याच्यानंतर कोण राहिला? चोल साम्राज्याचे संस्थापक कोण? चोल संस्थापक कोण? विजयालय. कोण? विजयालय. चंद्रगुप्त मौर्य. मौर्य वंश संस्थापक मुघल वंश बाबर. हर्यक वंश बिंबिसार. तुघलक वंश यासुद्दीन तुघलक. सय्यद वंश का संस्थापक कोण? हिजर खा. शिशुनाग वंश नंदन वंश महापनंद सातवाहन सिमुख. आणि चोल वंशाचा संस्थापक कोण तर विजयालय. त्याच्यानंतर पहा लिंगराजे मंदिर भुवनेश्वर मध्ये आहे. कुठे आहे? भुवनेश्वर. कोणाचं मंदिर? हे जे लिंगराज मंदिर आहे भुवनेश्वर. पण मला सांगा भुवनेश्वर हे कोणत्या राज्याची राजधानी रे? ओडिसा. कोणत्या राज्यात आहे? मग हे लिंगराज मंदिर कोणत्या राज्यात जर विचारलं तर कोणत्या सांगायचं? ओडिशा राज्यात. कोणत्या राज्यात आहे? ओडिसा या राज्यात वसलेलं काय? एक शहर एक मंदिर आहे. कोणतं? आणि कोणार्क मंदिर आज झालेलं होतं पोलीस भरती बॅच मध्ये घेतलं. कोणार्क मंदिर कुठे आहे? कोणार्क मंदिर.
कोणार्क मंदिर, हे कोणार्क मंदिर कुठे रे? ओडिशा. कोणत्या राज्यात आहे? ओडिशा राज्यात आहे. मला सांगा कोणार्क मंदिरला युनेस्को दर्जा कधी मिळाला? युनेस्को दर्जा, युनेस्को दर्जा, याला युनेस्को दर्जा मिळाला होता 1984 ला. कधी मिळाला होता? 1984 ला. आणि युनेस्को मंदिर कोणत्या राज्यात जर विचारलं तर कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. त्याच्यानंतर पहा, तर आता राहिलेला भाग आपण काय करणार आहे? भाग 2 मध्ये. काय भाग 2 मध्ये घेणार आहोत? आर्मीचा जो भाग 2 बनवणार आहोत त्या भाग मध्ये आपण राहिलं जी के उद्या घेणार आहोत. ठीक आहे.